पास्ता तर तुम्ही कितीतरी वेळा खाल्ला असेल, पण अशा प्रकारे व्हाईट सॉस पास्ता पाहून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. चला तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी घेऊन आली आहे. असा मॅक्रोनी पास्ता की मुलेच काय मोठेही स्वतःला थांबवू शकत नाही. चला तर पाहूया. इथे मी मॅक्रोनी पास्ता घेतला आहे. मॅक्रोनी पास्ता आपल्याला उकडून घ्यायचा आहे. यासाठी गॅसवर एक पातेले ठेवले, त्यामध्ये 2 लिटर पाणी घातले. त्यामध्ये 1 छोटा चमचा तेल व चवीनुसार मीठ घातले. पाण्याला उकळी आली की यामध्ये मॅक्रोनी पास्ता घालायचा आहे. यासाठी इथे मी 3 वाट्या मॅक्रोनी पास्ता घेतला आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये मॅक्रोनी पास्ता घालायचा. पास्ता घातल्यानंतर साहित्य थोडे हलवून घ्यायचे. 80 ते 90% पास्ता आपल्याला छान उकडून घ्यायचा आहे. यासाठी 7 ते 8 मिनिटे लागतात. पास्ता व्यवस्थित उकडला की नाही हे एका चमच्याच्या सहाय्याने चेक करून घ्यायचे. अशा प्रकारे चमच्याने तोडून बघितलं की आपल्याला लगेच लक्षात येते की आपला पास्ता छान उकडला आहे. पास्ता उकडला की गॅस बंद करायचा व सर्व पास्ता एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचा व त्यावर लगेच थंड पाणी घालायचे. थंड पाणी घातल्यामुळे पास्ता उकडण्याची क्रिया बंद होते व आपला पास्ता चिकट होत नाही. इथे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 1 चमचा तेल घातले. तेल गरम झाले की यामध्ये कापून घेतलेला लसूण व बारीक कापलेला कांदा घालायचा. कांदा आपल्याला जास्त बारीक कापायचा नाही, थोडासा जाडसरच कांदा आपल्याला ठेवायचा आहे. कांदा थोडा परतून झाला की यामध्ये कापून घेतलेली सिमला मिरची घालायची. तुमच्याकडे जर गाजर आणि लाल सिमला मिरची असेल तर तीही तुम्ही यामध्ये घालू शकता. कांदा आणि सिमला मिरची आपल्याला अगदी हलकेसे परतून घ्यायचे आहे. कांदा सिमला मिरची परतून झाली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची. सर्व साहित्य अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायचे व बाजूला काढून ठेवायचे. पास्ता बनवण्याची अगदी स्टेप बाय स्टेप पद्धत तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. इथे गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये आवडीनुसार बटर घालायचे. बटर गरम झाले की 2 पोहे खाण्याचा चमचा इथे आपण मैदा घेतला आहे तो यामध्ये घालायचा. मैदा आपल्याला एकसारखा हलवून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही आवडीनुसार जास्त बटरही घालू शकता. अगदी हलकासा सुगंध येईपर्यंत मैदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी हलकासा मैद्याचा रंग बदलला तरी समजून घ्यायचे की आपला मैदा छान परतून झाला. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला मैदा परतून झाला आहे. हलकासा रंगही बदलला आहे. लगेचच यामध्ये गरम करून थंड केलेले दूध आपल्याला घालायचे आहे. इथे मी 2 फुलपात्र भरून दूध यामध्ये थोडे थोडे करून घातले आहे. दूध घातल्यानंतर एकसारखे हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचे आहे. तुम्ही पाहू शकता हळूहळू मिश्रण आपले दाटसर व्हायला लागले आहे. अगदी 2 मिनिट आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे. मिश्रण छान एकजीव झाले की यामध्ये 1 चमचा ऑरिगॅनो घालायचे. त्याचबरोबर आवडीनुसार चिली फ्लेक्स घालायचे. इथे आपण पाव चमचा मिरी पावडर घेतली, तीही यामध्ये घालायची. सर्व मसाले घालत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता अगदी दाटसर असे मिश्रण आपले तयार व्हायला लागले आहे. तुम्हाला जर मिश्रण जास्त घट्टसर वाटले तर यामध्ये तुम्ही आणखी अर्धे फुलपात्र दूध घालू शकता. मिश्रण छान एकजीव झाले की यामध्ये 1 वाटी किसून घेतलेले चीज घातले. चीज घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. चीज घातल्यानंतर आपले मिश्रण थोडे पातळ व्हायला लागते. तुम्ही पाहू शकता. यामध्ये तुम्ही आवडीनुसार जास्तीचे चीज घालू शकता. चीज छान एकजीव झाले की आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे. लगेचच त्यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या घालायच्या. भाज्या घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. त्याचबरोबर यामध्ये उकडून घेतलेला मॅक्रोनी पास्ता घालायचा. पास्ता घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. अगदी खालीवर अलगद असा आपल्याला पास्ता हलवून घ्यायचा आहे. इथे आपण पास्ता उकडताना मीठ घातले. त्याचबरोबर भाज्या शिजवतानाही थोडे मीठ घातले. ऑरिगॅनो आणि चीजमध्येही थोडे. त्यामुळे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे व वाटले तर यामध्ये थोडे मीठ घालायचे. अगदी 1 ते 2 मिनिट पास्ता आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा आपला व्हाईट सॉस पास्ता तयार झाला आहे. असा हा मॅक्रोनी व्हाईट सॉस पास्ता लहान मुलेच काय मोठेही खूपच आवडीने खातात. अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्य वापरून आपण हा मॅक्रोनी व्हाईट सॉस पास्ता बनवला आहे. मंडळी, मार्केटमध्ये कितीतरी महाग मिळणारा हा व्हाईट सॉस पास्ता घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये तयार झाला. त्याचबरोबर लहान मुलांनी मोठ्यांनी अगदी आवडीने पोटभर खाल्ला. मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सर्वांनी हा व्हाईट सॉस पास्ता घरच्या घरी नक्की बनवा आणि सर्वांनी आवडीने खा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. आमच्या आराध्याला पास्ता इतका आवडला की तिने अगदी झटपट खाल्ला.
रेसिपी अगदी सोपी आहे. सर्वांनी नक्की ट्राय करा. धन्यवाद.